झाल्यावर सगळ्यांचं एकदम द्या उत्तर. महोदय, मुंबई शहरामध्ये संजय गांधी नाही, राष्ट्रीय आता नाही, उद्यान पुढे आहे. नाही, आता पुढची आणि लक्ष्य. मंत्री महोदय साहेब, आता लोक उपासाने म्हणायला लागलेली आहेत की त्या दिंडोशीमध्ये तुम्ही वाघ पाळलेत काय? सुनील भाऊ, प्रश्न घ्या. रोज बिबट्या येतो म्हणतं, आपले कॅमेरेवाले मीडियावाले तिकडे जातात, दूरदर्शनवर दाखवलं जातं, मला रोज व्हिजिटला जायला लागतं. काय कायमस्वरूपी उपाययोजना करणार आहात? भिंत नाही आहे, एकतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, त्याला तारेचं कुंपण टाकून ते बिबटे मानवी वस्ती येणार नाही म्हणून काहीतरी उपाययोजना करा. त्याच्याबद्दल रहिवासीचा मोकळा प्लॉट आहे, त्यांना सांगा की तुम्ही भिंत बांधा. काहीच न होता जर बिबटे रोजच या मानवी वस्ती येत असतील तर लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आणि किमान दगडी भिंत नाही तर तारेचं कुंपण तरी त्या संपूर्ण परिसरामध्ये टाकलं तर त्या भागातून बिबटे येणार नाहीत. त्यासाठी आपण कायमस्वरूपी तात्काळ उपाययोजना काय करणार आहे ते आपण सांगा. अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोले यांनी जो प्रश्न उपस्थित केला की संख्या वाढत जाणार आहे, याला उपाय काय? सुनीलजी प्रभू यांनी जो प्रश्न विचारला तो पण त्याच्याशीच कनेक्टेड आहे. केंद्रीय वन्यजीव विभागाकडून नसबंदी करण्याची परवानगी मागितली. प्रायोगिक तत्वावर 15 त्यावेळेला लेपर्डचा प्रश्न होता, आता तो वाघाकडे पण न्यायला लागेल, वाघाकरता सुद्धा परवानगी मागावी लागेल. आणि तो प्रयोग ऑनगोईंग आहे. जर त्याला यश मिळालं तर भविष्य काळामध्ये नसबंदी हा सुद्धा उपाय असू शकतो, परंतु ते पण बॅलन्स करायला लागेल. आणि एकूणच सुनीलजी प्रभू यांनी जी भूमिका मांडली की नॅशनल पार्कला माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भिंत बांधण्याचं काम या पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. म्हणजे ऑन द कॉन्ट्री काही भागात भिंत बांधलेली आहे, पण उर्वरित राहिलेली भिंत सुद्धा बांधली जाईल आणि त्याच्यावरून उड्या मारू नयेत म्हणून चेन लिंकची सुद्धा त्या ठिकाणी योजना आखण्यात येईल. चला पुढे जाऊ आता. संपूर्ण नॅशनल पार्क. लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3. सन्माननीय अध्यक्ष महोदय,